ओके, चला नेक्स्ट सेंटेन्स सांगा. प्रॅक्टिकल यूज क्वेश्चन फंडामेंटल 1. चला प्लीज टेल द नेक्स्ट सेंटेन्स. बोला लवकर, लवकर बोला. तुम्ही 6 मेला लग्नामध्ये नसाल का? बोला, आठवतंय का? सर ऐश्वर्या, बोल लवकर. शेतात आंब्याची झाडे आहेत का? शेतात आंब्याची, प्रॅक्टिकल वाक्य बोला रे मला. काय आंब्याची झाडे कोण विचारते? आंब्याची झाडे आहेत का? चला असू द्या, एखादं वाक्य चालेल. आहेत का? कम ऑन नेक्स्ट. सरस सरस सांग. आज स्कूलमध्ये कोणता प्रोग्राम होता? आज स्कूलमध्ये, चालतंय, चांगलं वाक्य. कोणता प्रोग्राम होता? कोणा कोणाचे पालक आज स्कूलमध्ये होते? रविवारी सकाळी 7 वाजता तुम्ही कोणत्या गावात असाल? हा, अजय सर, अजय बोल. आंब्यामध्ये कोणते विटॅमिन होते? आहेत म्हणणार रे. आंब्यामध्ये कोणते विटॅमिन्स आहेत? हा, नेक्स्ट बोला. व्हेरी गुड. मोबाईल मध्ये बॅटरी किती आहे? हा. हम्म, बोला, बोलते रहो. टाइम ना घालू, लवकर लवकर बोला. इथं कसं येईल? फंडामेंट 1 ला कसं येईल ते? हे पिण्याचे पाणी आहे का, असं म्हणू आपण. आहे का? तुझा उपवास आहे का? कुठे येईल? फंडामेंटल 2 ला येईल. हॅव यू फास्ट टुमारो? उद्या तुला उपवास आहे का? कर्त्याचा डायजेस्ट आहे त्या ठिकाणी येईल ते, पुढच्या टॉपिक मध्ये. मी शिकवलं होतं तुम्हाला. वरती फंडामेंटल लिहून शिकवलं की नाही? खडे, खडा आहे, तो खडा आहे, खडा बाजूला काढायचा. खडा नसलेला भात करायचा. हा, नेक्स्ट क्वेश्चन प्लीज.
आज तुम्ही शांत का आहात? होतं ना वाक्य. फाइंड द सेंटेन्सेस लाईक दिस. काय करायचं आपल्याला? तिची हेअरस्टाईल चांगली आहे का? आता जिस मोड पे हम लोग है ना, त्या मोडला प्रिपोजिशन कुठे यायचं हा क्वेश्चनचा काहीच अर्थ नाही. समजलं नाही? म्हणजे जो 2-3 मुलांचा बाप होतो तो म्हणू शकत नाही माझी बायको कोणती आहे, असा विषय आहे ना. हॅलो. रामकृष्ण हरी. हा, चला बोलो मालिक, कोई बोलता है? बोलो. अनुज सर, हे अनुज बोल. गाडीमध्ये डिझेल आहे का? गाडीमध्ये किती डिझेल आहे म्हणून आपण. गाडीमध्ये किती डिझेल आहे? विरेन, तुमची गाडी, विरेन बोल. भाजीला चव आहे का? पार्किंग. माझी कशी आहे म्हणणार रे गदाड्या? माझ्या चव आहे कोण म्हणतं का असं? माझी कशी आहे म्हणायचं ना. माझी कशी आहे? का भाजीला चव आहे का? पाहुण्याच्या गावाकडे गेलेस पण तिला आमच्याकडे येऊच नको. तुमची गाडी पार्किंग मध्ये का नाही? आणि चुकून आता मामाच्या गावाला असतील तर म्हणूच नको. मामी म्हणजे चालतं अगोदर चल. भाजीला चव आहे का? म्हणजे माझी काय चूक आहे? क्लासमध्ये वाक्य घेतलं आमच्या. आ? मामी हाकलून लागेल तुला गावाकडून. भाजी कशी आहे? हा पुढं. हा, अरे जाऊ दे, वाक्य सांगतो. 23-21 चल. हा, वाक्य सांग. हा, नळाला झालं की. झोपेत आहे. झोप झालं नाही. हा बोला. बोला रे, कोण आहे ते? हा बोला. नळाला पाणी आहे का? ए नळाला पाणी आहे. ला आला ना तिकडं, फंडामेंटल 2 आलं. ला कडे सांगितलं ना पहिल्या दिवशी. हा पुढं. हा, भाजीला नमक कमी आहे का? लाल. हा, कडे. निवडून निवडून सांगताय ना तुम्ही लोक. खडे खडेच फक्त कसं काय लागतात हाताला? तांदूळ पण घ्यायचा ना. आणि ज्यावेळेस तिकडे जाईल का आपण, त्यावेळेस तिकडे एक पण आठवणार नाही. तिकडे जाऊन आपण बघू आपण काय होतं तिकडे. हा, हा, काल गावामध्ये लाईट नव्हती का? कम ऑन, नेक्स्ट. ओनली 2, 23 and 24. हा, बोला लवकर. लवकर बोला. हम्म, समीर बरोबर. प्रसाद का नसेल? लास्ट वन.
व्हेरी गुड. आज डिनर मध्ये काय काय आहे किंवा काय आहे म्हणायचं का? काय आहे? कायचा अर्थ सहसा भाजी होतो है ना. काय भाजी आहे? भाकरी तर बाय डिफॉल्ट असते. कधी कधी असते किंवा भाकरी आणि भाजी चपातीच्या ऐवजी है ना. सो मे बी डिफरंट डिफरंट थिंग्स. हा, क्लासमध्ये किती मुलं आहेत सांगा. हा, हाऊ सांगा रे. हाऊ मेनी How many स्टुडंट? students are there in the class? एक्सलंट. बघा देर सांगितले ना, देर इन द क्लास. एक्सलंट. क्या बात है. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देर इन द क्लास? पुढं. हा, बागेत फुले आहेत का? कमॉन. अच्छा, वाचून दाखव. अच्छा, काय? चला नेक्स्ट. गार्डन मध्ये किती मुलं होते? कमॉन. साहेब How वाक्य रिपीट आहे. many students? The How garden. many students Are are there in in the garden in the class? चिल्ड्रन. वर सांगताय कोणी? देर इन द गार्डन. हा, पुढं बोला. काल क्लासमध्ये कोण कोण नव्हतं? हा, हो ऑलच्या पुढं काय? हा, वाजील का रे गाडवा? वर नॉट. व्हेरी नाईस. देअर इन क्लास पण आपल्याला जागा कमी आहे. येस्टरडे. ऑन दोन पत्तीनं. हू ऑल Who all were at वरंट class Right. yesterday? Class. देर इन द क्लास येस्टरडे. तुझ्या घराजवळ दुकान आहे का? कमॉन. आर कसे? इज देअर अ शॉप नियर युअर हाऊस? लायब्ररीमध्ये नवीन बुक्स नाहीत का? आर देअर नॉट न्यू बुक्स In library. इन द लायब्ररी? एल कॅपिटलची आवश्यकता नाही. और aren't there And there new books in the library. new books? Very good. In the library. टेबलवर माझी चावी नव्हती का? Was my key not there on the table? or काय होईल? Wasn't my key there? Wasn't my key there on the table? There on the table. परवा तुम्ही कोठे असाल? वर नाही असाल ना. असाल वर. कमॉन. विल यू बी. बोला. द डे सॉरी काय? द डे आफ्टर. तुम्ही 6 मेला लग्नामध्ये नसाल का? विल यू नॉट बी देअर इन वेडिंग
on 6th May, or won't you They are invading on 6th. be there? Thereच्या देण झालं बरं चुकून आहे. Invading on 6th May. शेतात आंब्याची झाडे आहेत का? कमॉन सांगा लवकर. Are there mangoes tree in the farm? मँगोज नाही रे, मँगो ट्रीज. आर देअर मँगो ट्रीज इन द फार्म? कारण कोणाच्या शेताविषयी विचारते फिक्स असल्यामुळे द फार्म चालेल. आज स्कूलमध्ये कोणता प्रोग्राम होता? विच कमॉन Was in school today. विच प्रोग्राम was there in the school कधी? टुडे. कोणाकोणाचे पालक आज स्कूलमध्ये नव्हते होते? Was there in the म्हणता येईल whose all parents कोणाकोणाच्या apostrophe whose all parents फक्त नंतर apostrophe द्या. were in the school today. रविवारी सकाळी पण झाले सगळे. लिहा रे लिहा. फोरचे मुलं लिहा सावकाश. फोरचे मुलं इथपर्यंत पोहोचा. कुठपर्यंत झालं? 12 पर्यंत झालं. हा, रविवारी सकाळी 7 वाजता तुम्ही कोणत्या गावात असाल? कोणत्या गावात? कमॉन इथून लिहायला चालू करतो मी. कमॉन In which village will you be at 7 o'clock morning? in which village will you be at 7 a.m. है ना on Sunday? जर 7 o'clock लिहिलं तर काय लिहावं लागेल? In which village will you be at 7 o'clock in the morning on Sunday? असं लिहावं लागेल. In the morning on Sunday. 7 o'clock in the morning on Sunday असं लिहावं लागेल. आता 7 a म्हणजे काय? इन द मॉर्निंग आलं आणि ऑन संडे. ठीक आहे. विचचा डब्ल्यू कॅपिटलची गरज नाही, कारण पहिलं लेटर काय, पहिलं वर्ड काय, इन आहे. चला, आंब्यामध्ये कोणते विटॅमिन्स आहेत? कमॉन कसं होईल? लिहा, शांततेने लिहा, माझ्या बरोबर लिहा, माझ्या मागे राहू नका. कोणते विटॅमिन्स हा डब्ल्यूएचएम झाला आफ्टर दिस वर्बल क्वेश्चन. हा, विल यू बी देअर? इफ यू वॉन्ट टू ऍड देअर, इथं देअर येऊ शकतं बरं का. In which village will you be there at 7 a.m. on Sunday? Come on, which vitamins? Which vitamins are Which vitamins? आता विटॅमिन्सचा प्रोनाउन्सिएशन वेगवेगळे लोक वेगवेगळे करतात बरं का. काही लोक म्हणतात व्हायटामिन्स, काही लोक म्हणतात विटॅमिन्स. तो काही योग्य आहे, काय अडचण नाही. चला, विच विटॅमिन्स
Are there? in mango. Are there? Very good. In mango. सर आर च्या पुढे इन लिहिलंय. अच्छा. Are there in mango? मोबाईल मध्ये बॅटरी किती आहे? How much battery is there in Correct. the mobile? How much battery is there in mobile? हे ऍक्च्युली फंडामेंटल 2 मध्ये पण बनवलं. हॅज मोबाईल सफिशियंट चार्ज असं फंडामेंटल 2 मध्ये बनवू आपण. ते हे पिण्याचे पाणी आहे का? कम ऑन. इज दिस ड्रिंकिंग वॉटर? इथं देर येत नाही बघा. असे काही वाक्य आहेत त्यामध्ये देर नाही बसत. ठीक आहे. ते सेल्फ सफिशियंट आहेत. इज देअर सॉरी इज दिस ड्रिंकिंग वॉटर? इज दिस ड्रिंकिंग वॉटर? आज तुम्ही शांत का आहात का अगोदर लिहायचं वर्बल क्वेश्चन रिपीट करतो नंतर. वाय Keep silence आर totally. यू calm or quiet today or silent? Why are you silent today? Calm, quiet. तिची हेअरस्टाईल चांगली आहे का? इज हर हेअरस्टाईल गुड, नाईस? गुड और नाईस? गाडीमध्ये किती डिझेल आहे? व्हेरी नाईस. हाऊ मच डिझेल इज देअर इन द कार? कारण का कोणत्या गाडीविषयी विचारतो ते बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला स्पष्ट आहे, त्यामुळे द कार म्हणू शकतो आपण. तुमची गाडी पार्किंग मध्ये का नाही? वाय इज युअर व्हेकल इज नॉट देअर इन द पार्किंग? आता शॉर्ट मध्ये लिहायला माझ्याकडे जागा नाही, तुम्ही लिहू शकता. नाही नाही नाही, युअर व्हेकल, युअर पेन, युअरची काय गरज? युअर पेन, युअर कार, त्याचा अर्थच तुमचा तुमची तुमची आहे, ओरिजिनल अर्थ. ठीक आहे. भाजी कशी आहे? हाउ इज करी और हाउ इज व्हेजिटेबल? द करी म्हणू शकता, ती भाजी किंवा ही भाजी. हाउ इज द करी और हाउ इज द व्हेजिटेबल? काल गावात लाईट नव्हती का? आता बोलण्याचा प्रकार आहे आपला, लाईट बोलतो आपण मात्र पॉवर सप्लाय म्हणायचं त्याला. वॉज देअर, नो पण म्हणू शकता, नॉट पण म्हणू शकता. वॉज देअर नॉट पॉवर सप्लाय इन द विलेज? कोणत्या गावाविषयी बोलताय ते दोघांनाही माहिती आहे. इन द विलेज यस्टरडे. शॉर्ट मध्ये तुम्ही लिहू शकता एक्स्ट्रा, वॉजंट देअर पॉवर सप्लाय इन द विलेज यस्टरडे. Wasn't there power supply in the village yesterday?
समीर बरोबर प्रसाद का नसेल? कमॉन. वाय विल कोण नसेल तर प्रसाद. प्रसाद नॉट देअर विथ समीर चौगुले. मी राहिलं का? वाय विल प्रसाद नॉट बी देअर? बी देअर विथ समीर. दुसऱ्या पत्तीनं काय होईल? Why won't वाय Prasad? वॉन्ट प्रसाद खांडेकर है ना बी देअर विथ समीर चौगुले. तिथले सारखे उचलले मी. आज डिनर मध्ये काय आहे? व्हॉट इज देअर In dinner today. In the dear इन द डिनर म्हणू शकता. आजचं डिनर असल्यामुळं किंवा इन डिनर टुडे म्हणा. इन डिनर टुडे. व्हॉट इज देअर इन डिनर टुडे? यस. लिहिताय का? लिख रहे हो क्या? दिसतंय का रे ऑनलाईन? लिहून झालं का? सो फोटो मिळेल तुम्हाला. टाइम टू नो होमवर्क. होमवर्कला माझ्याकडे जागाच नाही. किती छान भरला आज बोर्ड है ना. होमवर्क लिहा. रिपीट वन्स. EHW. रिपीट वन्स. सेल्फ. तर सांगा बरं तुम्ही किती सेंटेन्स लिहायचे? 25 मला वाटतं रिपीट वन्स त्या टॉईस लिहू द्या. लिह दुसऱ्या मुलांना ट्वाईस. आणि सेल्फ हो 25 चालेल. चला सेल्फ 25. पण याचा इम्पॅक्ट होतो बरं का. या होमवर्कचा इम्पॅक्ट खूप चांगला होतो. प्लीज राईट. सांगितलेल्या गोष्टी परफेक्ट करा. प्लीज डू परफेक्टली. ऑल राईट. सर गावामध्ये कधी मूड आला तर कोणाच्या मुलांच्या घरी जात जा चहा प्यायला. त्यांच्या घरी जाऊन नोटबुक चेक करायचे. ज्या ज्या गावामध्ये टीचर्स आहेत आणि जागेवर बस चहा पितानाच काढून टाकायचं त्याला. होमवर्क नाही केला चहा प्यायचा आणि चहा पिताना चहा संपण्याच्या अगोदर त्याला काढून टाकायचं. ठीक आहे टीचर्स आणि इतर शिक्षकांना पण सांगा हा निरोप. मी पण सांगतो. चहा त्याच्या घरातला चहा संपण्याच्या अगोदर त्याला काढून टाकायचं ग्रुप मधून. हा जागेवर तिथली डिस्कशन करा त्याला. ठीक आहे. कवाळे सर शेळवणे मॅडम येस सर येस सर. बघा तुम्हाला चहा पण मिळेल है ना. दररोज एखाद्या घरी चहा प्यायला जायचं. दुसऱ्या वेळेस नाही चहा पाजणार ते. दुसऱ्या वेळेस उलट बोलून पाहतील. हा तुमच्यामुळे आमचं पोरग अभ्यास करायला लागेल. नाहीतरी आपल्या चहाची कुठं गोडी आहे. आपला भारत सुधारला पाहिजे. येस चहा सर. नाही मिळालं तर चालेल मात्र भारत सुधारला पाहिजे. एका मुलाला तुम्ही काढलं तर 4 मुलं सुधारतील. भारत आपलं ओव्हरऑल नेशन बघायचं हो. वी हॅव टू सी द नेशन. आणि त्याला आहे ना त्याला ऑनलाईन अवेलेबल आहे की युट्यूबला बघ म्हणायचं आता निवांत शांततेनं. ऑल राईट. चालू हॅव पॉज म्हणा. येस सर वी विल हॅव पॉज म्हणा.
Yes, sir. Yes, sir. Will you get the We have all. Okay, we'll have pause. Bye bye.